आरपी हॉस्पिटल में विभिन्न योजना से मुनासिब दामों पर इलाज किया जाता है। फिर भी जिन मरीजों की आर्थिक परिस्थिति कमजोर है, ऐसे मरीजों का मुफ्त इलाज किया जाएगा। ऐसी घोषणा विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने की। आरपी हॉस्पिटल के संस्थापक विधायक डॉक्टर राहुल पाटिल की ओर से जिले के 257 संवाददाताओं को मुफ्त आरोग्य कार्ड वितरण रविवार 4 अक्टूबर को और आरपी हॉस्पिटल में किए गए। उस वक्त विधायक डॉक्टर राहुल पाटिल बोल रहे थे। इस वक्त स्टेज वॉइस ऑफ मीडिया के प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, शिवसेना सह संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, आरपी हॉस्पिटल के अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमीर, वॉइस ऑफ मीडिया के कार्याध्यक्ष विजय चोरडिया, वसंतराव नाईक, मराठवाड़ा कृषि विद्यापीठ के अधिष्ठाता डॉक्टर उदय खोड़के, विशाल माने, प्रवीण चौधरी, प्राध्यापक गजानन काकड़े, पूर्व नगर सेवक प्रशांत ठाकुर, जिलाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष कैलाश चौहान, शेख मुबारक, लोक पुकार न्यूज के सैयद अयूब और अब्दुल माबूद खान मौजूद थे। रिसर्च सेंटर आणि वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ यांच्यामार्फत आज जो हा आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वांनी ते कार्य कुशल आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब, डॉक्टर विवेक नावंदर, श्री अनिल मस्के पाटील, प्रदेशाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया, कार्याध्यक्ष श्री विजय चोरडिया जी, या महाविद्यालयाचे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर प्रमोद शिंदे, अधिष्ठाता डॉक्टर आमिर जे वैद्यकीय अधिकारी आहेत, विशाल माने, वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते, आरोग्याचे प्रतिनिधी आणि पत्रकार बंधू भगिनी, याचा विषय आपण हाती घेतला आहे। आरोग्य आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, आणि भारत देशाच्या जे काही प्रायोरिटीज आहे, जे प्राधान्य आहे, त्याच्यामध्ये आरोग्याला 3रं स्थान आहे आणि शेतीला, कृषीला 4थं स्थान आहे। आणि त्या दृष्टीने जसं संरक्षण, शिक्षणानंतर लगेच आरोग्य हा महत्वाचा भाग येतो। आणि आरोग्य जर आहे, आपले पत्रकार बंधू दिवसरात्र काम करत असतात, बातम्या गोळा करतात, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित केला जातात, दिवसभरात अंकलेखनाने बातम्या तयार करतात, टाईप करतात, घरोघरी वर्तमानपत्राद्वारे समाजामध्ये पोहोचवतात आणि समाजातील जे विविध प्रश्न आहेत, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, इतर उद्योगधंद्याच्या संबंधित असतील, शेतीविषयी असतील, हे सर्व प्रश्न राज्यकर्त्यापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवतात। याचं सर्व श्रेय त्यांना आहे आणि त्यांच्या आरोग्याचं, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने व्हॉइस ऑफ मीडिया आणि आरपी हॉस्पिटलनी आज हाती घेतलेला उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे। आरोग्य असेल चांगलं तर आपण आपलं सगळं मन चांगलं असतं आणि त्या दृष्टीने आजकाल आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि त्या दृष्टीने आरोग्य चिकित्सा शिबिर जर झालं तर आपल्यामध्ये काही जे काही आजार असतील त्या आजाराची पूर्वकल्पना आपल्याला येतं आणि आपल्याला पुढे होणाऱ्या नुकसान आहे त्यापासून आपल्याला ते टाळता येतं। वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचं जे धोरण आहे, विद्यार्थी केंद्रित आणि शेतकरी केंद्रित, आजच्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहणार होते, परंतु एक शेतकऱ्यांचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, तिथे प्रदर्शन आहे आणि शेतकऱ्यांना संबोधण्यासाठी त्यांना जाणं आवश्यक होतं, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। त्यांच्याऐवजी मी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, या मराठवाड्याच्या कृषी विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या उपस्थित आहे आणि या प्रसंगी मी या शिबिरामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात असे शिबिर आयोजित करावे। विद्यापीठाचा जो सहभाग आहे, आमचे विद्यार्थी आहेत, त्यांचा रक्तदान आणि इतर शिबिरामध्ये नेहमीच सहभाग, मोठ्या प्रमाणात सहभाग घेतो। परभणीमध्ये नुकतंच लायन्स क्लब मार्फत एक ब्लड डोनेशन कॅम्प मोठ्या प्रमाणात
आयोजित केला होता. परभणीचे विविध प्रश्न आहेत आणि परभणी ही मुख्यतः शेती केंद्रित आहे आणि परभणीचा विकास भूमी आमची झालेली आहे आणि ज्या पद्धतीने परभणीला भेटीस धरण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे, मग त्या रस्त्याचे निधी रोखण्याचा प्रश्न असो किंवा कुठल्या भूमिगत गटार योजनेच्या 480 कोटीच्या टेंडरच्या बाबतीत सुद्धा, नाही तर आजपर्यंत ती प्रक्रिया मार्गी लागून परभणीकरांना ती सुद्धा योजना आपल्याला देता आली असती. पण दुर्दैवाने त्याचं श्रेय आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, ज्यांनी आपल्या निष्ठेची ओळख दिलेली आहे, त्यांना हे श्रेय मिळू नये म्हणून त्या प्रकारची भूमिका घेऊन या अशा थंड बस्त्यामध्ये ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात पूर्ण करायच्या आहेत आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला हे परभणीला पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचं रूप प्राप्त करून द्यायचं आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत सकारात्मक असं सहकार्य करावं. ज्या गोष्टी कुठे आमचाही तुम्ही काम करू शकता, आम्हालाही सांगू शकता की भाई अशा प्रकारची काही चूक होत आहे, ते सुद्धा आम्ही मान्य करून घ्यायला तयार आहे. पण निश्चितच जेव्हा विरोधी पक्षाचे लोक काही चुकीच्या गोष्टी करत आहेत त्याच्यावरही आपण प्रकाश टाकला पाहिजे आणि त्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलाय. कुणी कल्पना केली नसेल का, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की 3-4 वर्षापूर्वी या रस्त्यावरून जाताना तुम्हाला कधी वाटलं नसेल की एवढी मोठी भव्य वास्तू परभणीमध्ये आज आपण आहेत की नाही या हॉलमध्ये बसल्यानंतर आपल्याला विचारायला लागतंय. एवढी सुंदर अशी वास्तू, सुंदर अशा सुखसोयी या ठिकाणी निर्माण करून देण्यात आलेल्या आहेत. एक त्याच्यामुळे अर्थकारणाचं एक चक्र बदलतंय की परभणीच्या प्रत्येक रस्त्याची किंमत, त्या जमिनीच्या मोल जे आहे ते सुद्धा वाढण्यामध्ये याचं फार मोठं योगदान आहे. आणखी असे मोठमोठे उद्योगधंदे येणार आहेत. हिरण्येश्वरची आपली जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी सुद्धा आता पाया भरून ते जमिनीच्या बाहेर ते काम निघालं. येणाऱ्या 8 महिन्यामध्ये ती महिला सहकारी सूतगिरणी पण होणार आहे. तर अशा एक ना एक अनेक संकल्पना आहेत. तुमच्याकडे काही चांगल्या कल्पना असतील त्याच्यामध्ये आपण आणखी चांगल्या पद्धतीचं काम भविष्यात करू. या मतदारसंघालाही समृद्ध बनवू, या मराठवाड्यालाही समृद्ध बनवू, एक महाराष्ट्राला सुद्धा नवीन ओळख देऊ अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि मी ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ठाकूर, उपस्थित असलेले सगळे पत्रकार, सगळे कुटुंबासकट आज सगळ्यांचं या वास्तूमध्ये हार्दिक 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 स्वागत होतं. आजचा दिवस असा आनंदाचा दिवस आहे. पत्रकार मला भेटल्यानंतर निश्चितच नवीन नवीन काही नॉलेज, काही ज्ञान आपल्याला मिळत असतं. जगामध्ये, समाजामध्ये काय हालचाल व्हायली हे खऱ्या अर्थानं कोण जाणतो पत्रकार. समाजाचा एक आरसा म्हणून तर वावरून ठरला. समाजाच्या शेवटच्या माणसाच्या मनामध्ये काय हे खऱ्या अर्थानं जाणायचं असेल तर त्या ग्रामीण भागातील, शहरी भागातील एखादा पत्रकार जर आपण जवळ घेतला खऱ्या अर्थानं जसं त्या भारताची परीक्षा शिकावून करते तशा प्रकारची समाजाची कोणत्याच क्षणामध्ये काय विचार चालू आहे खऱ्या अर्थानं माहिती जेवढी असेल तर पत्रकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. पण या पत्रकाराकडे खऱ्या अर्थानं दुर्लक्ष प्रत्येक शासनाने केलेलं आहे. हे सुद्धा त्याची खंत आदरणीय आपल्या अध्यक्ष महोदयांनी मस्के साहेबांनी केली. इतका कष्टाळू आणि कसल्याच प्रकारचा भविष्य असणारा कोणता समाज असेल तर सातत्यानं रस्त्यावर अनेक कोविड असेल, दंगल असेल, गोळीबार झालेला असेल, कोण मंत्री आला स्वागत असेल, मनाची आत्मविधी निघाली असेल तर पत्रकार सगळ्यात आधी तिथं हजर असतात. कारण त्याला बातमी पाहिजे आणि आजच्या या युगामध्ये या फास्ट त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये अजूनच जास्त त्यांच्या मनावर मानसिकता आली. एका मिनिटामध्ये कशी बातमी, बरी बातमी मी कशी काय असते या स्पर्धेमध्ये त्यांचं थोडं आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं लक्ष थोडं कमी झालं होतं. त्याला कुठेतरी आरोग्याचं एक कवच असलं पाहिजे, आपल्या हक्काचं एक हॉस्पिटल असलं पाहिजे. म्हणून ही संकल्पना आम्ही आणली. यामध्ये कसल्या प्रकारचा राजकीय भाग नाही. शेवटी समाजामध्ये आम्ही काम करतो, तुम्ही काम करता. आम्हाला तर शासनाने पगार सुरू केलेले पण तुम्हाला काय सुरू केले. आम्ही माजी झाल्यानंतर आम्हाला काही ना काही तर मानधन मिळतं. ज्या एका आमचं काही कुटुंब तरी आम्ही चालू शकतो, पण माजी झाल्यानंतर तुम्हाला काही मिळत नाही. पण तुम्हाला सुद्धा तुमच्यापेक्षा लाडकी बहीण सुद्धा सुखी आहे असं म्हणत पण तुम्हाला सुद्धा शासनानं काहीतरी अनुदान सुरू केलं पाहिजे.
मुलांना स्कॉलरशिप सुरू केली पाहिजे, विम्याचं कवच आपल्याला असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी निश्चित असल्या पाहिजे. पण पत्रकार कुठं ना कुठेतरी दुर्लक्षित राहतो हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून तुमचं सुद्धा जसं रडल्याशिवाय माय सुद्धा पाजत नाही बोललं जातं, तसं आपला सुद्धा एक व्हॉइस असल्याशिवाय काही होणार नाही. व्हॉइस ऑफ मीडियाने एक चांगलं पाऊल उचललं आहे. आज देशामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याची नोंद बऱ्याच देशांनी घेतली आहे. ही संघटना दिन दुनिया रात चौकी पड रही है. म्हणून या संघटनेकडे काही विश्वास आहे, काही विचार आहे. ही संघटना फार जोरात वाढते आहे. निश्चितच परभणीमध्ये सुद्धा सर्व पत्रकार या संघटनेचे असतील किंवा नसतील, शेवटी पत्रकार आधी पत्रकार त्यानंतर संघटना. म्हणून सगळ्या पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा. यामध्ये आपल्याला जे वाटप होणार आहे कार्डचं, त्या कार्डच्या वाटपाच्या संदर्भामध्ये निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे सवलत या निमित्ताने दिली जाईल. तसं आमचे बेड्स असतील, आमचं सिटी आमचं आता एक्सरे आहे, एक्सरे बाहेर तुम्हाला डिजिटल एक्सरे जर बाहेर काढायचा झाला तर 450 रुपये बरोबर. आपले 100 रुपये आहे. आणि पत्रकार आल्यानंतर फक्त 50 रुपये तर आम्ही देऊ, किंवा जे अतिशय गरीब आहेत त्यांना आम्ही फी सुद्धा 100% हॉस्पिटल हा आमचा ही सगळं परिसर तुमचा. म्हणून आज तुम्ही पाहता की कॅथलॅब शास्त्र महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी कॅथलॅब आम्ही सुरू केली. त्या कॅथलॅबच्या माध्यमातून एनजिओप्लास्टी सुद्धा आम्ही काय लोक 4 लाख रुपये घेतात. आम्ही योजना इकडे तिकडे हे ते करून 10-20 हजाराच्या वर कोणत्या पेशंटला आम्हाला लागेल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ठीक आहे सगळं चालवायला अर्थकारण लागते, पण ते कुठं घेतलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला तुम्ही जाणं. म्हणून पत्रकारांना जे गरीब असतील त्यांना तर 100% सगळा इलाज आम्ही फ्री करण्याची चांगले पत्रकार त्यांना सुद्धा कुठे आमचं सहकार्य करावं आम्हाला, अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. तुम्ही पाहिला असेल की या मतदारसंघामध्ये 10,000 आम्ही कॅटरॅक्टचे वापर खरेच गरीब आहे. मी आणि नारायणचा आसोला पार्टीच्या समोर एक मातुशी वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही गेलो होतो आणि आमच्या कार्यकर्त्याचे वाढदिवस असतात. वाढदिवस साजरे करत असताना काही साड्या वाटप करत असताना काही महिला आम्हाला भेटल्या आणि त्यांना काही दिसत नव्हतं. तुम्ही विचारलं की बाबा काय झाले डॉक्टर या नात्यानं माझ्या लक्षात आले थोडं कॅटरॅक्टचा प्रॉब्लेम असू शकतो. आम्ही सिव्हिल हॉस्पिटलची टीम बोलली आणि चेक केलं तर एक विशेष अशा आम्हाला महिला निघाल्या तिथं की त्याला 10 वर्षापासून दिसत आणि मेअरने एक कॅटरॅक्ट म्हणजे एक मोठी बिंदूचं ऑपरेशन एक छोटस जर त्यांचं केलं तर त्यांच्या डोळ्याला परत दृष्टी येऊ शकते. ते आमच्या लक्षात आलं. मग आम्ही त्यांचं ऑपरेशन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं घ्यायला तर दिसायला आहे. मी म्हणलं आपल्यापेक्षा दुर्दैवी पूर्ण आहे. आपल्याला हे सगळं लक्षात येऊन जर आम्ही याला कानाडोळा केला किंवा या गोष्टीला जर बघत मारलं तर आमच्यापेक्षा दुर्दैवी पूर्ण. म्हणून आम्ही मग त्यानंतर लहाने साहेबांना कॉन्टॅक्ट केला, मुंबईला आम्ही ऑपरेशनला घेऊन गेलो. दररोज आमच्या ट्रेनमध्ये वयोवृद्ध लोक असायचे, कुठं पडलं कोणा अपघात झाला, कोण मोठी पडलं ती जबाबदारी कोण घ्यायची. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही ठरवलं की नाही आपल्याला आता बरोबरीला मेडिकल कॉलेज करायचं. आणि या मेडिकल कॉलेजच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने लोकांची सेवा तिथंच घडू शकते हे जेव्हा आम्हाला लक्षात आलं त्यावेळेची वास्तू आम्ही उभा केली आणि या वास्तूच्या माध्यमातून आज 10,000 कॅटरॅक्टचे ऑपरेशन आम्ही करू शकतो. आम्ही घरी गाडी पाठवतो. घरी गाडी पाठवून ते लोक आमचे सगळे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना डोळ्याला त्यांना गाडीत बसून परत तिथं आणून त्यांचं ऑपरेशन करून 350 रुपयाचा चष्मा देऊन घरपोच करण्याची व्यवस्था जगात कुठं असेल तर मग काय शेवटी घरचं एखादं ऑपरेशन करायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती काय त्रास होतो आणि जिवंत माणसाला कारभार चालवणं एवढं सोपं नाही. यासाठी फार मोठी एक त्यागाची टीम आम्ही उभा केली. प्रत्येक गावात जाणं, त्यातून माणसं स्क्रीनिंग करणं, गाडीत बसवणं, आणणं, ऑपरेशन करणं, परत घरी नेणं. आणि ज्येष्ठ नागरिकांचा आता थोडंसं समाजामध्ये एक वेगळी व्यवस्था झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांचं कोण लक्ष द्यायला तयार ही सत्य परिस्थिती. मी पत्रकारात मी समाज क्षेत्रामध्ये काम करतो. 50-60 वर्ष झाले की त्या माणसाला कुठं ना कुठं तरी मुख्य धारेतून बाजूला फेकलं जातं. त्याच्याकडे कोण बघायला तयार. बरेच लोक बघितले की त्या आईवडिलांना सुद्धा बघायचं. पण याला काय उपाय करायचा. वंदे बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाच्या विस्तार जवळपास 300 शाखा आज कार्यरत आहे. या देशामध्ये कुठं कारभार नसेल आता परभणी विधानसभेमध्ये कारभार. आणि या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना काय त्रास आहे त्यांना त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोंद करतो
आता परवा दिवशी देशातील सगळ्यात मोठं महाशिबिर घेतलं. जवळपास 17,000 साहित्य आम्ही ज्येष्ठ नागरिकांना वाटप केलं. डोळ्याचा चष्मा, कानाची मशीन, मोठा खांदेदार, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हाताची स्टिक, टॉयलेटला बसणारी चेअर, या सगळ्या गोष्टी सोबत 17,000 गोष्टी आम्ही आणल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं समाज पुढे गेला पाहिजे. ज्येष्ठांचं नेतृत्व असलं पाहिजे. कुठेही त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे. त्यांचा मान या समाजामध्ये त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहायला पाहिजे. हीच खरं हिंदुत्व आहे, हीच खरं संस्कृती आहे. तरी संस्कृती कुठे बाजूला सारखी आहे. कुठेतरी या कलियुगामध्ये एवढा समाज झाला की 50 वर्षानंतर त्या घरच्या माणसाला कुठेतरी बाजूला केलं जातं आणि स्वार्थापोटी त्या माणसाच्या बऱ्याच अंशी इस्टेट सुद्धा घेतला जातात. ते सुद्धा बोलत असते. पण त्यासाठी सुद्धा आम्ही लिगल सेल स्थापन केले. अगर एखाद्या ज्येष्ठ माणसाला काही त्रास झाला घरामध्ये तर आम्ही त्यांना लिगल आव्हान सुद्धा फ्री देण्यासाठी 2 वकील सुद्धा आम्ही नियुक्त केले. कारण समाजामध्ये ज्याचा अधिकार आहे त्याचा अधिकार मिळाला असतो. अशा गोष्टी आम्ही अनेक समाजामध्ये करत असतो. ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केली. आम्ही मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यागचा स्वावलंबन संकल्प योजना सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून 5,000 मशीन वाटप केले. 5,000 मशीन दुसरं वाटप केलं नाही. आम्ही त्यांना ट्रेनिंग दिली 1 महिन्याची. त्यानंतर वाटप केल्या मशीन आणि टप्प्याटप्प्याने त्यानंतर मी सर्वे केला किंवा या 5,000 मशीन नेमकं काय करतात या महिला. या महिलांनी विकून तर काय टाकलेल्या आहेत का? या मशीन आमच्या नेमकं काय कार्य करतात हे बघण्यासाठी आम्ही सर्वे केला. आणि त्या सर्वेमध्ये 40 वर्षाच्या पण आम्ही गेलो. काय करायचं? निष्ठा विकून जर त्या गद्दाराबरोबर गेलं तर समाज आम्हाला कधी माफ करणार. आम्ही घरी बसू पण आमची निष्ठा विकणार नाही. आम्ही इमानदारीनं राहू. आम्ही पक्षाला गद्दार होणार नाही. आम्ही उद्धव साहेबाला गद्दार होणार नाही. ठीक एक दिवस असा येईल की आम्ही सुद्धा सत्तेत राहू. त्यावेळी ज्यांना सुद्धा आमच्या नाराज होणार. आज जे आमच्यावर जे आरोप होत आहेत, जे आमच्या लोकांना जेलमध्ये टाकले जात आहे, ते सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. आज नाराज सत्ता कशी आली तुम्हाला माहिती ना? लोकांनी निवडून दिलेली सत्ता आहे की गद्दारांनी एकत्र येऊन स्थापन केलेली सत्ता आहे. लोकांच्या विरोधात स्थापन झालेली सरकार आहे. ते सुद्धा तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती. म्हणून हे सरकारला जर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा झेंडा, तुम्ही सुद्धा मशाल आपल्या हातात घेतली. मशाल कशाची? पापांना जाळण्याची, पापी लोकांना जाळण्यासाठी तुम्हाला मशाल हातात घ्यावा. आमची मशाल जुळा का? आता मध्ये मशाल तुम्हाला घ्यावं लागणार आहे. कारण कशा प्रकारचं सरकार चालेल तुम्हाला सुद्धा काही लपून नाही. दररोज एक महामंडळाची गोष्ट आहे. आता महामंडळाला चपराशी नाही. आणखी महामंडळ स्थापन करायला आले. त्या मंडळाला आर्थिक तरतूद करावं लागेल. परशुराम महामंडळाच्या वेळेस हे म्हणलं बघा 4 दिवसात टिकले होते महामंडळ, पण या महामंडळाला 1 रुपया भेटणार नाही हे शासन आहे. तुम्ही जर वागायला तुम्हाला महामंडळ देते त्याला काय ते काम करून टाकते. मग त्याला आर्थिक तरतूद करावं लागेल, त्याला ऑफिस करावं लागेल, त्याला आय एस अधिकारी करावं लागेल, त्याला नियमावली करावं लागेल, बजेटरी प्रोव्हिजन करावं लागेल. आहे कोणत्या महामंडळाला दररोज एक महामंडळ घोषणामध्ये. हे कागदावरचं सरकार आहे, टक्केवारीचं सरकार आहे. हे सरकार या महाराष्ट्राच्या काही कामाचं नाही. हे सरकार बदलावं अशी आमची तर इच्छा आहे, पण सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. हे सरकार गेलं पाहिजे तर महाराष्ट्र वाचेल ही कोणाची इच्छा आहे. आमची तर आमच्यापेक्षा सर्वसामान्य माणूस जे घरात बसलाय, जो रोजीरोटी कमवण्यासाठी व्यस्त आहे, त्या माणसाची इच्छा आहे. फक्त तो माणूस वेळ बघतोय की माझी वेळ कधी येईल आणि मतदान कधी करेल आणि कधी या सरकारला घालू, अशा प्रकारची सर्वसामान्य माणसाची आज भावना आहे. आहे का नाही तुम्ही सांगा? बोलत बोलायचं अशा प्रकारची भावना या सरकारची आहे. निश्चितच एक चांगलं कार्य आम्ही करू याची ग्वाही या निमित्तानं देतो. तुमच्या महामंडळाच्या संदर्भामध्ये सुद्धा किंवा मी तर कालही बोललो विजय चुडिया साहेबांना की एकदा आम्ही सत्तेमध्ये गेलो, कारण कसं आहे माहिती का, काही लपून राहत नाही. आम्ही जर विरोधात असलं तर फार कमी आम्हाला स्कोप असतो, पण आज सत्ता येणार आहे. आज महाविकास आघाडीचं सरकार आलं, मी जर तिसऱ्यांदा आमदार झालो तर निश्चित मराठवाड्यातील सिनियर आमदार म्हणून मंत्री होईल. आणि मंत्री झाल्यावर तुम्हाला एकच आश्वासन देतो की महाराष्ट्रात घडेल का नाही, पण परभणीमध्ये तुमचं निवासी संकुल मी उभा केल्याची 5 हेक्टरमध्ये 500 फ्लॅटचं
निवासी संकुल माझ्या हस्ते येणाऱ्या मी निवडून राहिले तर वर्षभरी 100% झाल्याचे वर्षभरामध्ये तुम्ही काम करत असताना आम्हाला खूप आलेल्या समाजातील दुर्लक्षित लोकांना योग्य फळ आणण्याचं आमचं कामच आहे, आमचा उद्योगच आहे, आम्हाला ती व्यसनच आहे आम्हाला सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्ही जे दुर्लक्षित राहायला निश्चित परभणीपासूनच ही ज्योत भेटेल आणि ही ज्योत संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात गेल्याशिवाय. म्हणून तुम्हाला एक निवासी संकुल आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळेस शिवसेनेचे त्यामध्ये सहभागी असेल, मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, त्यावेळेस मी तुम्हाला एकच वचन देतो की दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुद्धा तुमचं मानधन दर महिन्याला दिल्याशिवाय मी राहणार नाही. तशा प्रकारचा निर्णय घेऊ, कारण शेवटी तुम्ही समाजासाठी काम केलेलं आयुष्य तुम्ही समाजासाठी घालता. तुम्ही काय पत्रकारिता तुमची आवड आहे म्हणून तुम्ही करत असता. बरेच लोक आहेत ज्याला लिखाणाची आवड आहे, ज्याला पत्रकाराची आवड आहे म्हणून तुम्ही करता. पण आवड असेल तिथं चांगली निवड सुद्धा झाली पाहिजे. पण तुमची निवड होईल यामध्ये कसल्या प्रकारचं दुर्बल राहणार नाही. तुम्हाला मानधन, तुम्हाला विमा कवच, तुमच्या मुलांना सगळ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप आहे, मुलींना स्कॉलरशिप आहे, तुमच्या हायर एज्युकेशनला, तुमच्या टेक्निकल एज्युकेशनला, तुम्हाला शालेय एज्युकेशनला, तुमच्या मुला मुलीला 100% फ्री एज्युकेशन करण्याचं काम आमचं सरकार एवढं तुम्हाला सांगतो. शेवटी समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये तुम्ही काम करता. सुखादुःखामध्ये कोण असले तर आधी पत्रकार पुढे असते. काही घटना घडली तर पोलिसांत पत्रकारांची बोला, आधी 12 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतो, काही दंगल होऊ, मंत्री आला, कोण आला, तर पत्रकार आणि पोलीस सगळ्यात हजर असतात. पण तुमचा अधिकार लोकतंत्रामध्ये सगळ्यात मोठा आहे. तुमचा अधिकार अबाधित ठेवण्याचं काम आम्ही निश्चित करू. एवढंच या तुम्हाला सांगतो. या काळाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम सवलत दिली जाईल. गरीब जे तुमच्या आहेत त्यांना तर सगळे मोफतच दिलं जाईल. पण समजा एखादं मोठं ऑपरेशन असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करू आणि त्याला सुद्धा हे तुमचं हॉस्पिटल आहे, तुमच्या हक्काचं हॉस्पिटल आहे. यामध्ये डायलिसिस फ्री आहे, यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल आम्ही यावेळेला काढू. मुंबईला जसं टाटा इन्स्टिट्यूट कॅन्सर हॉस्पिटल, तसं लिव्हर एक्सिलेटर 18 कोटी रुपयाचं परभणीमध्ये आपल्या मेडिकल कॉलेजला त्याचं काम सुरू झालेलं आहे. कारण मी कॅन्सरचं सुद्धा खूप काम करतो. माझ्या रूममध्ये सगळे कॅन्सरचेच पेशंट असतील 227. पण मुंबईला गेल्यानंतर कॅन्सर पेशंटला तिथं लाईनला लागून कॅन्सर हॉस्पिटल टाटामध्ये 2-2, 3-3 महिने लागतात. त्याच्यामुळे फर्स्ट स्टेजचा कॅन्सर 3rd स्टेज पर्यंत जातो आणि तो वाचण्याची शक्यता कमी असते. म्हणून तसं युनिट परभणीलाच काढायचंय, जिथून वाशिम पासून सुद्धा ट्रेन परभणी आणि परभणी एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हब झाल्याशिवाय राहणार नाही. एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून हब होईल. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आपण हुशार असता, आपल्याला त्यात बोलायची गरज असते. तुम्ही डोळ्याच्या इशाऱ्यावर कळतं तुम्हाला कोण काय बोलायला, कोण सत्य बोलायला, कोण फेकायले सुद्धा काय आता कोणाला कळत असेल तर पत्रकाराला. म्हणून तुम्ही माझ्या डोळ्यात बघा, तुम्हाला वाटतंय का खोटं बोलायला. मी जे बोलत ते खरंच बोलत, बोलून बोलत, आणि जे बोलतो ते करतो. हा मराठवाड्यात एक वेळा एक आपलं पडले. निवासी संकुल उभा करण्याची जबाबदारी माझी राहील. त्यावेळेस कलेक्टरना आपली बैठक होईल. 5 एकरचा आपण प्लॉट घेऊ. निवासी संकुल इथून याच्यासाठी उभा करायचे. इथून लोकांशिवाय बोध घेता पाहिजे. एकदा आमदार राहुल पाटील घेतला की दुसऱ्या आमदारावर सोडतात. घरी जाऊन तुम्ही मोठे करून त्यालाही करायला लावता. म्हणून सगळ्यांना न्याय व्यवस्था मिळाले. माय माऊली येत माझ्या. जसं मला आता विजयराव म्हणले की आमची खरंच तुम्ही असं संपूर्ण पत्रकार खूप मोठा माणूस आहे, आमची खरंच हालत खराब आहे. तर मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो, हॉस्पिटल काही तुमचं आहे, तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला फोन करा, टीव्ही साहेबांना फोन करा, विजय सेठला फोन करा. तुम्हाला असं होणार नाही की तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुमचा विलास रोखला जाणार नाही. तुमचा 100% विलास या हॉस्पिटलमध्ये करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि भविष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस महायुती महाआघाडी सरकारी त्या सरकारमध्ये तुम्हाला न्याय देण्याचंच काम हे राहुल पाटील करेल, एवढं आश्वासन तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तिखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तिखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तिखार पार्क परभणी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA 44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है।
ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नजारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी, हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लॉट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते।